नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेतला गेला। वन विभागातल्या महिला कर्मचाऱ्यांना हा गोंधळ घातला। मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। सस्पेंड केलं तरी चालेल, मी कोणालाही घाबरणार नाही असं म्हणत माधवी जाधव या वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी तत्काळ या महिला कर्मचाऱ्याला ताब्यातही घेतलं। संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघाले। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, मी तर माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पत्रात घ्यावी। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी मारूचे गाड्या उपसील, मी माती काम करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून देणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। आमच्या कानातुरत होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? तर यात सगळ्या झालेल्या गोंधळानंतर महापुरुषांचा अपमान करणं ही भाजपची जुनी सवय असून आज पुन्हा एकदा नाशिकच्या भूमीमध्ये त्याचं दर्शन घडलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता घोर अपमान केला अशी टीका वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत भाजपवर केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।